काय रे असं उदास का बसलास? अगं माझ्या आईची आणि बहिणीची जरा भांडणं झाली आहेत आणि आता मला नाही वाटत त्या परत कधी एक होतील. काही काळजी करू नकोस, आता मी आलीये ना, तुझी कशी आई बहीण करते ते बघ. कुछ ना कहो. अथर्व जरा मिठाचा डबा आण रे. आणतो. कुठे आहे का, मला काही सापडत नाहीये. काहीही कामाचा नाहीयेस तू, बस दिवसभर नुसतं मित्रांसोबत फिरा, रिकाम टावळेपणा करा. मला माहित होतं तुला सापडणार नाही म्हणून आधीच घेऊन बसलेले मी डबा. कुछ ना कहो. अथर्व आपल्या सोसायटीतल्या महिला मंडळाचा एक कार्यक्रम आहे जिकडे सगळ्या टाकाऊ वस्तू न्यायच्यात. अरे वा, मग तू काय नेणार आहेस? तेच सुचत नाहीये. एक काम करतोस का, तूच चल ना माझ्यासोबत. कुछ ना कहो. अथर्व चला घरी जाऊयात, तुला मलमपट्टी करायची आहे ना. मला कुठं काय झालंय? आपण अजून घरी तरी कुठे गेलोय? कुछ ना कहो. वहिनी, अथर्व कुठे आहे? 2-3 दिवस झाला तो दिसला नाहीये. माझी आणि त्याची भांडणं झाली, बागेत असेल तो. पण बागेत पण मी पाहिलं, तिकडं तो नाहीये. उकरून बघितला का? कुछ ना कहो.